नमस्कार. ॲग्रोवनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकी रणधुमाळी चालू आहे, परंतु दुसरीकडे कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न गंभीर बनला आहे. मग नेमका कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न दरवर्षी का निर्माण होत असतो आणि निवडणुकीच्या काळातच सरकार या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष दिल्याचं आव्हान आणतं, परंतु प्रश्न मात्र कायम असतो. हे नेहमी का घडत असतं, नेमका प्रश्न सतत का उद्भवत असतो, याच्यावर कायमस्वरूपी आपल्याला उपाय शोधता येतो का, याच प्रश्नांचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. नमस्कार. सर, पहिला प्रश्न हाच आहे की नेहमी कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न का निर्माण होत असतो? प्रश्न निर्माण होण्याची बरीचशी कारणं आहेत. मुळात ही दोन्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही कोरडवाहू पीक आहेत. बरं. म्हणजे अर्थार्थी म्हटलं आपण तर जे तुलनेने गरीब शेतकरी ते हे लावतात. मोठा एरिया म्हणजे ऊसाबद्दल आपण फार बोलतो, पण आपण एकूण भारताच्या एरियाचा म्हणजे एकूण जे पिकाखाली क्षेत्राचा विचार केला तर ते क्षेत्र प्रचंड मोठं आहे. अगदी महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी ऊसाच्या जवळपास 64 क्षेत्र आपण कापूस आणि सोयाबीनच्या खाली असतं. बरोबर. पण त्या तुलनेमध्ये तेवढं कधीच ह्या दोन्ही पिकांच्याकडे लक्ष गेलं नाही. आणि हा फक्त एका वर्षाचा प्रश्न नाही, हा मागच्या अनेक वर्ष हा दोन्ही पिकांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुर्लक्ष केलं म्हणजे नक्की काय केलं तर आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न शेतकऱ्यांना नफा मिळायला पाहिजे. तर नफा कसा मिळतो, त्यांना जे काय तो शेतमाल हार्वेस्ट करतात, उत्पादन करतात, त्याला मिळणारा दर आणि उत्पादन किती. जर आपण कापसाचा विचार केला तर जे सरकार आणि मॉन्सॅन्टो बायर या कंपनीतला जो वाद आहे तो अगदी जवळपास मागचे 10-12 वर्ष सुरू आहे. त्यामुळे असं झालं, आपल्याकडे BT1 आलं, नंतर BT2 आलं आणि त्यानंतर मागच्या 15 वर्षामध्ये सरकार आणि कंपन्या यांच्यातल्या वादामुळं कुठला नवीन वाहनच आला नाही. त्यामुळे आपलं जे धाग्याची लांबी आहे, आपण जे लॉंग स्टेपल जो कापूस असतो त्याला नेहमी जास्त किंमत मिळते. ना आपण धाग्याची गुणवत्ता आपल्याला वाढवता आली ना उत्पादकता. किंबहुना असं झालेलं की आपली उत्पादकता ही कापसाच्या बाबतीमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये हळूहळू कमी होते. सोयाबीनचं पण तेच परिस्थिती आहे. सोयाबीनचा आपण विचार केला तर 10 वर्षापूर्वी आपलं उत्पादन 120 लाख टनावरती गेलं होतं. आता आपलं उत्पादन ह्या वर्षी किती असेल, खूप झालं तर 95 ते 100 लाख टन असेल. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही ह्याच्यामध्ये बाबतीमध्ये आपली उत्पादकता ही घटण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्याबद्दल राज्यकर्ते आहेत ते कुठलाही धोरणात्मक निर्णय घ्यायला तयार नाही आहेत. आपण सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनमध्ये आपलं उत्पादन देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त आहे सोयाबीनचं. आता ती सोयाबीन आपल्याला निर्यात करायला लागते. आपण जेव्हा ती सोयाबीन निर्यात करतो तेव्हा आपण दुसऱ्या देशांची स्पर्धा करतो. आपण कुणाशी स्पर्धा करतो? आपण स्पर्धा करतो अर्जेंटिना, ब्राझील, अमेरिका यांच्याशी स्पर्धा करतो. पण हे देश काय करतात, यांच्याकडे GM क्रॉप आहेत, जे काही जेनेटिकली जनुकीय बदल करून जे काही त्यांनी बियाणं डेव्हलप केलेलं आहे ते त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांची जी उत्पादकता आहे हे आपल्या तिप्पट आहे. आपल्या तिप्पट त्यांची उत्पादकता सोयाबीनमध्ये आहे. कापसाच्या बाबतीमध्ये विचार केला तर ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत आपण स्पर्धा करतो. या देशांनी नवीन BTचे वाहनं स्वीकारलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या धाग्याची लांबी थोड्या प्रमाणात वाढलेली आणि उत्पादकता वाढलेली. आपली मात्र उत्पादकता कमी होते. दुसऱ्या बाजूला आपले खतांचे, पेस्टिसाईडचे दर वाढत चाललेले आहेत. त्यामुळं एका बाजूला उत्पादक आपली स्थिर आहे आणि आपण त्याच वेळी आपण म्हणतो की शेतकऱ्यांना की तुम्ही स्पर्धा करा जागतिक बाजार. ते दोन्ही शक्य नाही आहे. आणि यामुळं हा प्रश्न वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षाकडे आणखी गंभीर होत चाललेला आहे. त्यामुळे सोडवायचं असेल तर फक्त एका वर्षापुरता पाहून चालणार नाही, आपल्याला उत्पादकता वाढवावी लागेल. जर आपल्या सोयाबीनची उत्पादकता जर आपण गृहीत धरलं की तिप्पट झाली असती तर एवढा मोठा प्रश्न झाला असता का नसता झाला. का जर उत्पादन तिप्पट झालं तर खते, पेरणीचा खर्च हा तेवढाच राहतो. फक्त मळणीचा खर्च असेल तो काय पोत्यामागे काय 400-500 रुपये तेवढंच शेतकऱ्यांना जास्त द्यावे लागले असते. त्यामुळे नक्कीच ते नफ्यामध्ये आले असते. पण सध्या ते होताना दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही सांगितलं की कापसाच्या बाबतीतलं स्पेसिफिक की मॉन्सॅन्टो आणि सरकार यांच्यामधला वाद, नेमका हा वाद काय आणि त्याचा परिणाम आपल्या एकूणच जे काही कापसामध्ये जे काही सुधारणा व्हायला पाहिजे, तुम्ही सांगितलं की अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस असेल किंवा सुधारित वाहनं असेल तर त्याच्यावर कसा परिणाम होतोय आणि याचा फटका शेतकऱ्यांना कसा बसतो? सुरुवातीला मॉन्सॅन्टो सरकारमधला वाद होता. नंतर बायर कंपनीने मॉन्सॅन्टो कंपनी विकत घेतली. हा वाद मुख्यतः रॉयल्टी संदर्भात होता. बरं. तर केंद्र सरकारला वाटलं की जे ह्या कंपन्या आहेत ह्या खूप नफा कमवत आहेत, सीड कंपन्या, बियाणे कंपन्या. त्यामुळं एक बियाण्याचं एक पाकिट विकल्यानंतर त्यातून किती रॉयल्टी कंपनीला मिळाली पाहिजे. म्हणजे कारण की हे बियाणं आहे जनुकीय बदल केलेलं ते त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. बरोबर. त्यातून तो जो वाद सुरू झाला तो थांबलाच नाही. प्रत्येक म्हणजे दर असं झालं की लागोपाठ 3-4 वर्ष सरकारने
बियाण्यांच्या किमती कमी करत गेला आणि त्यानंतर असं झालं की मोन्सांटो म्हणाले की तुम्ही जर अशाच पद्धतीने किमती कमी करत जाणार असाल तर आम्हाला काहीच नफा होत नाही, त्यामुळं नवीन वाण भारतामध्ये आणण्याऐवजी आहे तेच आम्ही सुरू ठेवू. आणि तेच झालं. त्यामुळे ते आहे तेच सुरू ठेवलं. नंतर मग काही ठिकाणी STBT आपण म्हणतो, हर्बिसाईड टॉलरंट, म्हणजे ज्याच्यामध्ये हर्बिसाईडचा फवारणी केली तरी कापसाला काही होत नाही, पण मात्र इतर जे काही गवत असतं ते मरेल असे वाण आले. पण ते पण सगळे इलिगली आलेत. कुठलाही लिगली वाण भारतामध्ये आलाच नाही आहे. आणि लिगली न आल्यामुळं उत्पादकता कमी राहिली, शेतकऱ्यांची फसवणूक पण वाढली. बऱ्याच वेळा असं होतं की जे काही इलिगली जे काही बियाणे विकले जातं त्यामुळे उगवण क्षमता नसते, उत्पादकता नसते. त्यामुळे तो जो वाद आहे त्या वादामुळं आपली जी कापसाची उत्पादकता आहे, आपण परत अगदी 380 लाख गाठीपर्यंत गेलो होतो. तिथून यावर्षी आता कुठपर्यंत आपण आलेलो आहोत. यावर्षी कदाचित आपलं उत्पादन 280-290 लाख गाठीपर्यंत कमी होईल. जी आपली देशांतर्गत मागणी आहे ती साधारणतः 310-320 पर्यंत गेली. त्यामुळे जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये BT कॉटन आलं त्याचं खूप गोडवे गायले आपण, त्यामुळे उत्पादकताही वाढली आणि आपण निर्यातदार झालो. जो भारत कापसाची आयात करत होता तो एका काळी असं झालं की 120-130 लाख गाठी आपण वर्षाला निर्यात करू लागलो. यावर्षी अशी अवस्था आहे की आपलं जे निर्यात आहे, निर्यातीपेक्षा आपल्याला आयात जास्त करावी लागेल, अशी आपली अवस्था आहे. एकदम. आता सर, जर समजा आपल्याला कापसाच्या बाबतीत तुलना करायची असेल, आता तुम्ही सांगितलं की ज्या देशांची आपल्याला स्पर्धा करायची त्यांची उत्पादकता आपल्यापेक्षा किमान 3 ते 4 पटीनं जास्त आहे. त्यांचं बियाणं आणि आपलं बियाणं, त्यांची उत्पादकता आणि आपली उत्पादकता याच्याबद्दल आणखी काही सांगता येईल का? त्यांची उत्पादकता साहजिकच जास्त आहे. दुसरं फक्त बियाणं असं नाही तर काही देशांच्या करन्सी आहेत, आपण चलन म्हणतो, चलनाचं अवमूल्यन झालेलं आहे. काही देशामध्ये अमेरिकेसारखा देश आहे, तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देत असतो. अच्छा. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान असतं, त्यामुळे त्यांना ते परवडतं. आपल्याकडे तो अनुदान नाही आहे, पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडे जे पेस्टिसाईड आहे मुख्यतः त्यांचं आणि मजुरीचे दर हे प्रचंड वेगाने वाढत आहेत. म्हणजे कापूस वेचणीचा जो जो ₹1-2 किलोला होता तो आता ₹5 किलोवरती गेलेला आहे. त्यामुळे एका बाजूला कापूस वेचायचे दर वाढत आहेत, पण कापसाचे दर तेवढेच आहेत. ह्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला. आणि यावर्षी आपल्याला सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीमध्ये झळ आणखी काय जास्त जाणवते. ह्या वर्षी दोन्हीचं उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे काय होतं, ज्या वर्षी उत्पादन कमी असतं त्या वर्षी दर वाढतात. हे वर्ष असं विचित्र वर्ष आहे की यावर्षी उत्पादनही कमी आहे आणि दरही कमी आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांना फटका बसतो. जर उत्पादन कमी झालं आणि दर वाढला तर थोड्या प्रमाणामध्ये तो काय कॉम्पन्सेट होतं की बाबा हां, इकडे उत्पादकता कमी झाली, यावर्षी 10 क्विंटलच्या ऐवजी समजा 8 क्विंटल 7 क्विंटल सोयाबीन आलं, मात्र दर वाढलेले आहेत. यावर्षी तसं होताना दिसत नाही. उत्पादकताही कमी आणि दरही कमी, अशा विचित्र कात्रीमध्ये शेतकरी सापडलेला आहे. हे नेमकं कशामुळे परिस्थिती निर्माण झाली की उत्पादनही कमी आणि दरही कमी? आता आपण पहिले सोयाबीनचं घेऊ. सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर आपल्याकडं अतिरिक्त सोयाबीनचं उत्पादन होतं. आपण साधारणतः जरी 90 ते 100 लाख टन जरी आपण सोयाबीनचं उत्पादन केलं, त्यामुळे साधारणतः 82% हे पेंड असते आणि 18% तेल असतं. तेलाच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण नाही होत, मोठ्या प्रमाणात आपल्याला आयात करावी लागते. जवळपास 70% आपली जी आयात आहे खाद्यतेलाची, मागणी जी आहे ती 70% मागणी आपण खाद्यतेलाची आयात करून पूर्ण करतो. मात्र पेंडीच्या बाबतीमध्ये तसे नाही. आपला हा एक शाकाहारी तसं अर्थाने देश आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काय डुकरं आपल्या जसं चायनामध्ये आहेत, डुकरांसाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सोया पेंडीची गरज असते. आपल्याला तशी गरज नसते, तर आपल्याला ती सोयाबीन निर्यात करावी लागते. आणि ती निर्यात आहे आपल्याला करताना ब्राझील आणि अर्जेंटिनासोबत मुख्यतः स्पर्धा करावी लागते. तर आता यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा ही अर्जेंटिनासोबत करावी लागते सोया पेंडी आणि तेलाचा विचार केला तर. अर्जेंटिनात असं झालं की त्या देशामध्ये जे राजकीय अस्थिरता आहे, त्यामुळे अर्जेंटिनाचे जे पेसो त्यांचे जे चलन आहे त्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये डिव्हॅल्युएशन झालं, म्हणजे अवमूल्यन झालं. त्यामुळे त्यांना, आणि हा जो जागतिक व्यापार आहे, जागतिक व्यापार हा होतो डॉलरमध्ये होतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या पेसोचं अवमूल्यन झाल्यामुळं त्यांना कमी दराने, म्हणजे कमी डॉलर घेऊन पण त्यांना जास्त नफा मिळतोय. म्हणजे डॉलरमध्ये स्वस्त झालं, त्यांना डॉलरमध्ये स्वस्त झालं. आणि आपलं तसं नाही. आपला जर 5 वर्षाचा काढलं तर त्यांचं जवळपास ना पेसो जवळपास 7 ते 8 पट हा अवमूल्यन झालं. 7 ते 8 पट, 7 ते 8% नाही पट. आणि त्या तुलनेमध्ये आपल्या जर रुपयाचं बघितलं तर फक्त 20% आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. त्यामुळं ते कमी दर डॉलर टर्ममध्ये स्वीकारून पण निर्यात करू शकतात. आपल्या शेतकरी तो करू शकत नाही. प्लस तुम्हाला आधी म्हटलं असतं आपण जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे वापरत नाही, त्यामुळे आपली उत्पादकता पण कमी आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला. आता तसं सोयाबीनची जर निर्यात वाढवायची असेल तर ते काय फार अवघड गोष्ट नाही आहे. आता सरकारने
महाराष्ट्रातली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जवळपास 20% खाद्यतेलावर शुल्क वाढवलं. खूप चांगली गोष्ट झाली. त्यामुळे खाद्यतेलाचे दर नक्कीच वाढलेत. पण आता अशी अवस्था की खाद्यतेलाचे दर वाढले आणि सोयाबीनचे दर नाही वाढले. याचं कारण असं की सोयाबीन हे आपण त्याला तेलबिया म्हणतो, पण त्या अर्थानं ते तेलबिया नाही आहेत. जसं की शेंगदाणा असो, आपलं मोहरी असेल, याच्यामध्ये 40 ते 45% तेलाचं प्रमाण असतं. जर आपण सोयाबीनचा विचार केला तर साधारण 16 ते 18% फक्त तेल असतं, बाकी पेंड असते. त्या अर्थानं ते हे मिल क्रॉप आहे. त्यामुळं जोपर्यंत आपले जे सोया पेंड आहे त्याची निर्यात जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तो प्रश्न सुटणार नाही. आणि तो प्रश्न सोडवणं फार अवघड नाही. आता 20% तुम्ही जेव्हा खाद्यतेलावरती आयात शुल्क लावलं आणि त्यावरती पुन्हा ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर AIDC सेस असतो, हे सगळं पकडलं तर सरकारला किमान या आर्थिक वर्षामध्ये 40,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम मिळेल. बरं, 40,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम सरकारला मिळेल कराच्या स्वरूपामध्ये. हे त्यांनी खाद्यतेलावरती शुल्क वाढवल्यामुळं आता 30-40,000 कोटी मिळाले तुम्हाला. त्यातले फक्त सरकारनं प्रति टन $50 जरी दिले आणि आपल्याकडे जो सरप्लस असतो साधारणतः 25 ते 30 लाख टन अतिरिक्त उत्पादन आपलं असतं. ते पण हा प्रश्न आणखी एक कारण असं की जे मागच्या 4 वर्षामध्ये सरकारने मक्यापासून इथेनॉल बनवायला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं. मक्यापासून इथेनॉल बनवताना काय झालं, सर्वांनी प्लॅन टाकले, त्यांनी बनवायला सुरुवात केली. पण त्या प्रोसेसमध्ये असं होतं, इथेनॉल तयार होतं आणि जो राहिलेला जो भाग असतो त्याला त्यांच्या टेक्निकल भाषेत DDGS म्हणतात. म्हणजे मक्याचा चुरा असतो तो. त्या मक्याचा चुरा आहे ना, तसं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. आणि तो मक्याचा चुरा सध्या बाजारामध्ये निम्म्या किमतीला अवेलेबल आहे. म्हणजे सोया पेंडीची तुलना केली त्या निम्म्या किमतीला तो उपलब्ध आहे. त्यामुळे जे काही खाद्यतेल पशुखाद्य उत्पादक कंपन्या आहेत ते मक्याचा चुरा घ्यायला लागल्या. आणि त्यांनी मक्याचा चुरा घ्यायला सुरुवात केल्यामुळं जी आपली सोया पेंडीची स्थानिक मागणी नेहमीची असते ती कमी होऊ लागलेली आहे. खरं तर मागणी वाढली पाहिजे दरवर्षी, पण ती वाढताना दिसत नाही. मागच्या 2 वर्ष असं झालं, इस्पेशली मागच्या वर्षी असं झालं की ती ह्याची सोयापेंडीची मागणी आहे ती या पशुखाद्य कंपन्यांकडून कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त निर्यात करायची गरज आहे आणि ती निर्यात करणं सोपं आहे. कारण की आता जे बहुतांशी जे सोयाबीन उत्पादन होतं ते होतं दक्षिण अमेरिकेमध्ये, म्हणजे ब्राझील, अर्जेंटिना किंवा उत्तर अमेरिकेमध्ये आणि तिथून ती सर्व सोयाबीन ही व्हिएतनाम असेल, इंडोनेशिया, बांगलादेश, नेपाळ हे सगळे देश आयात करत असतात. त्यामुळे त्यांना फ्रेटवरती म्हणजे जे भाडं असतं ते जास्त द्यावं लागतं, तरी पण ते त्यांना आता परवडते. जर आपण हे केलं की प्रति सोयाबीनला प्रति टन $50 अनुदान दिलं तर 30 लाख टन सोयाबीन सहज जाऊ शकेल. आणि तेवढं आपल्या बाजूलाच मार्केट आहे. म्हणजे आपलं बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया हे सहज विकत येतील, श्रीलंका आहे हे सहज विकत येतील. आणि त्यासाठी सरकारला खर्च किती येईल, आपण आता गृहीत धरलं सरकारने ही योजना मान्य केली आणि निर्यात द्यायला सुरुवात केली तर साधारणतः 1200-1400 कोटी रुपयामध्ये हे पूर्ण होऊन जाईल. आणि सरकारला आता जो निधी मिळतोय खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क लावून तो साधारणतः मिळतोय 40,000 कोटी रुपये. 40,000 कोटी रुपये अगदी 1200-1300 रुपये जरी सरकारनं खर्च केले तरी हा जो सोयाबीनचा प्रश्न आहे तो सुटेल. कारण की जोपर्यंत आपल्या स्थानिक बाजारात अतिरिक्त सोयाबीन भारताच्या बाहेर जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. खाद्यतेल म्हणजे सोयाबीनचं क्रश करून खाद्यतेल ते बनवतात, पण ते 18%च आहे. ते आपल्या बाजारामध्ये आहे, ते दर वाढले, पण सोयाबीनचा प्रश्न मात्र सुटलेला नाही आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे सोयाबीनचा प्रश्न प्रामुख्यानं निर्माण झालेला आहे. बरोबर, कारण की 82% जर सोयाबीनमध्ये पेंड असेल आणि 18% तेल असेल तर तुम्ही जो मोठा त्यातला जो भाग आहे तो आहे 82% पेंडीचा. तो जर तुम्ही सोडवला तरच हा प्रश्न सुटेल. अगदी बरोबर. पण सरकारनं फक्त अर्धाच विचार केला आणि स्वतःचा फायदाही करून घेतला म्हणजे कराच्या उत्पन्नातून. पण त्यातला थोडा जरी त्यांनी शेतकऱ्यांना दिला तर हा प्रश्न लगेच सुटेल. पण जर सर समजा एवढा सोपा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे सरकारला आपल्या तिजोरीतून विशेष काही देण्याची गरज नाही, कारण जे खाद्यतेल आयात शुल्कातून मिळणार आहे त्यापैकी एकदम कमी म्हणजे एक 20-25% फक्त खर्च करायचा आहे, तरी सरकार काय करत नाही माहीत नाही. सरकारचे जे सल्लागार आहेत मुळात हे आत्ता जी आयात शुल्क लावलं ते महाराष्ट्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लावलं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की जो ग्रामीण भाग आहे एखाद दुसरा मतदारसंघ सोडला तर सर्वच मतदारसंघामध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव झाला. त्यामुळे तो होऊ नये म्हणून मग कांद्याच्यावरती जे निर्यात शुल्क असेल ते 40%वरून 20% कर, त्याच्यासाठी किमान निर्यात मूल्य होतं ते काढून टाक, हे सर्व निर्णय सरकारने घेतले. त्यामुळे त्यांना सल्ला देणारे कोण आहेत हे माहीत नाही.
जो कोण चांगला सल्ला देणारा असेल तर त्यांनी हे केलं असतं. आणि हे पहिल्यांदा होतं असं नाही, याच्यापूर्वीही वेगळ्या पद्धतीनं ड्युटी ड्रॉबॅकच्या फॉर्मॅटमध्ये सोयापेंडीच्या निर्यातीसाठी अनुदान होतं. त्यामुळे आता पण आपण जरी दिलं तर तरी काही अडचण येणार नाही आहे. बरं, आता उद्योगांमध्ये आणखीन एक चर्चा आहे की सरकारनं आता 20% खाद्यतेल आयात शुल्क वाढवलं, पण ते कदाचित निवडणुकीनंतर सरकार आणखी निर्णय बदलू शकतं अशी एक चर्चा उद्योगांमध्ये आहे, तेल विक्रेत्यांमध्ये आहे. त्यामुळं आम्ही खाद्यतेलाचे भाव वाढवले परंतु खाली सोयाबीन किंवा इतर तेल बियांना त्याचा आधार मिळत नाही, असं एक मांडणी उद्योगांकडून केली जाते. तर एक खरं असं होऊ शकतं का की सरकार निवडणुकीनंतर पुन्हा खाद्यतेल आयात शुल्कात कमी करेल? आता आपण सत्ताधारी पक्षाचा इतिहास पाहिला तर काही होऊ शकतं. कारण याच्यापूर्वी कधीही दिवाळी दसऱ्याच्या अगोदर खाद्यतेलाच्या आयातीवरती शुल्क लावण्यात आलं नव्हतं. ह्या वर्षी आता निवडणुका हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मग बासमती तांदळाचे निर्यात शुल्क असेल ते काढून टाकणं, जो नॉन बासमती तांदूळ आहे त्याच्या निर्यातीवरती जी काय बंधनं टाकली होती ते काढून टाकणं, हे सर्व घेतलेले आहेत. आणि मागच्या महिन्यात जो किरकोळ महागाई निर्देशांक आहे तो साधारणतः 5.1% गेला. त्यामुळं आपली जी RBI आहे तिला व्याजदरामध्ये कपात करणं शक्य होताना दिसत नाही आहे. आता आपण जगात बघितलं तर युरोपियन सेंट्रल बँक असेल, US फेडरल रिझर्व्ह असेल, ह्या सर्वांनी व्याजदरामध्ये 0.5%, 0.5% हे कपात केलेली आहे. आपल्या मात्र RBIने तसं काय केलं नाही का. त्याचं मुख्य कारण आहे की आपली महागाई जास्त आहे. आणि ती महागाई का जास्त, तर सर्वात जास्त ती महागाई सध्या आहे ते अन्नधान्यामध्ये. त्यामुळं ती उद्योगाला ती नक्कीच भीती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, आणि हा सरकारचा इतिहास पाहिला तर बऱ्याचदा ते केलेलं आहे सरकार. फक्त निवडणुकीपुरते काही निर्णय जाहीर केले, निवडणुका संपल्यानंतर ते गुंडाळले. त्यामुळे त्यांना ती भीती आहे. मात्र तेच एक कारण आहे का, तर नाही. मुख्य कारण आहे की जोपर्यंत आपण सोयापेंडीचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत खाद्यतेलावरच्या ड्युटी स्ट्रक्चरमध्ये आयात शुल्कामध्ये कमी जास्त प्रमाणात चढ उतार करून आपल्याला फार काही साध्य करता येणार नाही. हां, थोड्या प्रमाणात नक्की फरक पडेल, पण फार मोठंच आपले हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला सोयापेंडीचा प्रश्न सोडवायला लागेल. सोयापेंडीचा प्रश्न आपण सोडवला तर सोयाबीनचा प्रश्न सुटेल. सर, शेवटचा प्रश्न, जर कापूस आणि सोयाबीन यांचा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी सोडवायचा असेल, जरी दोन्ही पिकं जसं तुम्ही सुरुवातीला ऊसाचं उदाहरण दिलं, ऊसाप्रमाणे किमान किफायतशीर एक परतावा देणारं ठरायचे असतील तर कायमस्वरूपी तोडगा काय असू शकतो दोन्ही पिकांसाठी? सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला एक धोरण निश्चित करावं लागेल. पहिलं तर आपल्याला आपण जे जेनेटिकली मॉडिफाय म्हणजे जनुकीय बदल करून जे सोयाबीन पिकवलेलं असतं त्याच्यापासून जे तेल आयात करतो ते आपल्याला चालतं. यापूर्वी 3-4 वर्षापूर्वी असं झालं होतं की आपल्याकडे सोयाबीनचं उत्पादन कमी घटलं होतं, तेव्हा ती GM सोया पेंड होती तिला पण तिला परवानगी दिली होती. बरोबर. मात्र आपण आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मात्र ते स्वातंत्र्य देत नाही. त्यामुळे आपल्याला उत्पादकता, कारण ह्या वर्षी असं झालेलं आहे की प्रचंड उत्पादकता कमी झालेली आहे. शेतकऱ्यांना मिळणारा नफा म्हणजे ॲक्च्युली नफा मिळणं बंद झालं ते तोट्यामध्ये. कदाचित पुढल्या वर्षी ते सोयाबीनच्या खालचा पेरा आहे ना तो कमी करतील. त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा असेल कायमस्वरूपी तर आपल्याला तो धोरणात्मक विचार करावा लागेल की आपल्याला GM सोयाबीनला परवानगी द्यायची का. ती द्यायची नसेल तर मग आपल्याला एक सोयाबीन जे आपल्याला अतिरिक्त उत्पादन होतं आहे त्याला निर्यातीसाठी मग एक पक्कं धोरण निश्चित करावं लागेल. दरवर्षी साधारणतः 30 लाख, 25 लाख, 35 लाख असा कोटा ठरवून द्यावा लागेल, ज्यासाठी आपण दरवर्षी अनुदान देऊ. एकदा ते उद्योगाला ते माहिती असेल की दरवर्षी आपल्याला एक साधारणतः 30 लाख टन सोयापेंडीची निर्यात करायची असेल, त्यासाठी आपल्याला अनुदान मिळेल तर ते नक्की हे करतील. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पण बघावं लागेल की जे आत्ता आपण जे काही लिस्ट डेव्हलप कंट्री म्हणून काही देशांना मान्यता दिली आहे, जसं की आफ्रिकेतले काही देश आहेत, आणि तिथून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सुरुवातीला 2 लाख 3 लाख, आता ती जी आयात आहे सोयाबीनची आयात आहे ती जवळपास 6-7 लाख टनापर्यंत गेलेली आहे. ते आपल्याला थांबवावं लागेल. कारण ते जे 6-7 लाख टन म्हणतो आपण ते जवळपास आपलं देशांतर्गत उत्पादन बघितलं त्याच्या जवळपास 6-7% आयात आपण करायला लागलो. ती गरज नाही आपल्याला, ते थांबवावं लागेल आपल्याला. सोयाबीनची जी आयात होते ते थांबवायला लागेल आणि सोयाबीनची जी निर्यात आहे त्याला आपल्याला अनुदान देऊन प्रोत्साहन द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर उत्पादकता वाढण्यासाठी GMच्या सोयाबीन आपल्याला अलाव करायचं की नाही करायचं ह्याबद्दल एक निर्णय घ्यावा लागेल. तो घेतला, नवीन वाहन जर आणले तर आपोआप उत्पादकता वाढेल, हा प्रश्न सुटेल. हे सोयाबीनच्या बाबतीमध्ये झालं. कापसाच्या बाबतीमध्ये पण तेच करायला लागेल की आता जर उत्पादकता नाही आहे, इनफॅक्ट आता ह्या वर्षी असं झालं की बऱ्याच ठिकाणी खानदेशामध्ये किंवा विदर्भामध्ये असं झालं की BT कॉटनकडून शेतकरी आता पुन्हा ज्या देशी कापसाचे वाण आहेत त्या वाणाकडे गेलेले आहेत. का तर ते म्हणतात त्याच्यामध्ये BT कॉटनमध्ये उत्पादकता तेवढी नाही आहे. बोंडअळीचा पुन्हा त्या बोंडअळीसाठी त्यांनी BT कॉटन स्वीकारलं आणि तिथं पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे. त्यामुळे नवीन वाहन आणून कापसाची उत्पादकता वाढवावी लागेल आणि
आपल्या धाग्याची लांबी आहे ती थोडी वाढवावी लागेल, तरच हा प्रश्न सुटू शकतो. नाहीतर नाही सुटणार आहे हा प्रश्न. आणि आता जर पाहिलं आपण, जो आपला जो वस्त्रोद्योग आहे, टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, ती कुणासोबत कॉम्पीट करते? ते मुख्यतः बांगलादेश असेल, चीन असेल, यांच्याशी स्पर्धा करते. तर बांगलादेशमध्ये जो हे आहे लेबर कॉस्ट आहे ती आपल्या तुलनेत प्रचंड कमी आहे. आपण पाकिस्तानची पण थोड्या प्रमाणात स्पर्धा करतो. पाकिस्तानचीही अर्जेंटिनामध्ये त्यांचा जो रुपया आहे, पाकिस्तानचा रुपया, त्याचंही मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झालेलं आहे. त्यामुळे तिथून जे काय वस्त्रोद्योगाची निर्यात आहे ती करणं जास्त सोपं झालेलं आहे. त्या तुलनेत आपल्याला ते शक्य नाही होत आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बाकी जे स्पर्धक देश आहेत, कारण की कापसामध्ये काय आहे, कापूस हे रॉ मटेरियल आहे. कापसापासून तुम्ही धागा बनवता, कापड बनवता, तयार कपडे बनवता आणि ते आपल्या जगाच्या बाजारात विकायचे असतात. ते जर आपल्याला विकायचे असतील जगाच्या बाजारामध्ये स्पर्धा करू, तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला जो कापूस आहे त्या प्रमाणामध्ये स्पर्धात्मक किमतीला द्यावा लागेल उद्योगाला. तो तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण उत्पादकता वाढवू. आणि दुसरं, मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमधून ड्युटी फ्री जे गारमेंटचं इम्पोर्ट होतो त्याला पण आपल्याला एक वचक लावावं लागेल. त्याच्यामुळे पण आपली बाजारपेठ आहे ती डिस्टॉर्ट होते. अच्छा, आता आपल्यासोबत राजेंद्र सर होते. सरांनी नेमकं आपल्या कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नाचे नेमके मुळाशी नेमकं काय दडलेलं आहे याचा सविस्तर उलगडा केला. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सविस्तर भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.